नमस्कार. मी श्रीकांत अंबादास चन्नापटण, योग शिक्षक. माझे योगासनाचे क्लासेस दररोज आज गेल्या 12-13 वर्षापासून सुरू आहेत. तर आता सध्या धावपळीचं युग सुरू झालेलं आहे. गेल्या 10-15 वर्षापूर्वी इतकं ताण नव्हतं. तर आता या सध्याच्या धावपळी युगामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर प्रत्येकाला तंदुरुस्ती हे फार महत्त्वाचं आहे. शारीरिक तंदुरुस्ती असो, मानसिक तंदुरुस्ती असो किंवा भावनिक तंदुरुस्ती असो, या फार महत्त्वाचे झालेले आहे. प्रत्येकाला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी अनेक मेहनत करावा लागतो, कष्ट करावा लागतो. तो त्याच्याशिवाय त्याला पर्याय नाही. पण ते कष्ट करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसं शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तंदुरुस्ती असणं हे फार महत्त्वाचं आहे. तर आज मी अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन योगासनचे क्लासेस घेत असतो. डॉक्टरांनी पेशंटला उपचार करत असतात, औषधं देत असतात आणि त्यासोबतच डॉक्टरांनी पेशंटला सल्ला देतात की तुम्ही सुद्धा योगासन करायला सुरुवात करा. फक्त औषधावर अवलंबून न राहता आपण काही प्रमाणात सकाळी उठून योगासन करायला सुरुवात करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण आत्तापासूनच नैसर्गिक व्यायामाला सुरुवात केलं तर पुढे भविष्यामध्ये आपल्याला अनेक आजारांपासून आपण लांब राहू शकतो. आज आपण बघतो कमी वयातल्या मुलांना शुगरचा त्रास झालेला आपल्याला पाहायला मिळते, बीपीचा त्रास पाहायला आपल्याला मिळतो आणि इतर अनेक आजार आपल्याला कमी वयातल्या मुलांना सुद्धा झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आज इतकं बिकट परिस्थिती का होत आहे हे आपण कधी विचार केलेला आहे? ते पण शारीरिक परिस्थिती, मानसिक परिस्थिती बिघडत चाललेली आहे माणसाची. पैशाची परिस्थिती एक टायमाला बिघडत होतं, तर आता पैशाची परिस्थिती माणसाकडे थोडंफार चांगलं आहे. पैसे भले कमी असो, माणूस जगू शकतो. पण शारीरिक परिस्थिती बिघडली, मानसिक परिस्थिती बिघडली, तर तो माणूस पूर्णपणे कोसळून जातो. तर याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. पुढचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी, पुढचं भविष्य जे कोणी उद्याचं भवितव्य घडविणार आहेत, त्यांच्यामुळे उज्ज्वल भारत घडतो. तर ते आपण विचारात घेऊन आपलं जे काही भारतीय संस्कृती आहे, म्हणजे योग संस्कृती, ते आपण अवलंब केलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन योगासनाचा प्रचार केला पाहिजे. आज 2014 मध्ये आपले माननीय पंतप्रधान, देशाचे लाडके पंतप्रधान जागतिक योग दिन सुरू केलेले आहेत. 21 जून जागतिक योग दिन म्हणून आपण साजरा करतो. हा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. तर किती जण त्या दिवशी योगासन करतात? भरपूर आपल्याला पाहायला मिळते. जसे की एक भारत स्वतंत्र झाल्यासारखं, जसं आपण 15 ऑगस्टच्या दिवशी, 26 जानेवारीच्या दिवशी झेंडावंदन साजरा करतो, तसं त्याचप्रमाणे जागोजागी शिबिर भरवले जाते. लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. तर नंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून हळूहळू त्याचा प्रभाव कमी झालेला आपल्याला दिसतो. तर हे प्रभाव कमी न होता, जसं तुम्ही 21 जूनला उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला असता योग अभ्यास करण्यासाठी, स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी, तसंच आपण रेग्युलर
आपल्या आयुष्यामध्ये त्याचप्रमाणे योगासन करून आपली शारीरिक तंदुरुस्ती जपावी, हीच आपल्याला आपली संस्कृती सांगत असते. पण आपण हे करतो का? आणि हे आपण कितपत करतो हे आपण विचार केला पाहिजे. बरेच जणांकडे अनेक प्रश्न असतात, न सुटणारे प्रश्न, त्याला उत्तरच मिळत नाही. तसे अनेक जण प्रश्न करतात. मला जॉब आहे, काम आहे, सकाळी लवकर उठून शाळेला जायचं असते, जॉबला जायचं असते. मला एक सांगा, ज्या दिवशी तुम्ही आजारी पडता त्या दिवशी तुम्ही शाळेला जाता, त्या दिवशी तुम्ही जॉबला जाता? नाही ना. त्या दिवशी तर तुम्हाला घरी आराम करावा लागतो. तुम्ही जिथं कुठं काम करता त्यांच्याकडून तुम्ही रजा मंजूर करून घेऊन घरी तुम्ही आराम करता का नाही? मग मग तुम्ही तेच स्वतः असं का विचार करत नाही? त्या दिवशी पूर्ण रजा घेण्यापेक्षा 4-5 दिवस आजारी पडून दवाखान्यात अनावश्यक खर्च करण्यापेक्षा जे नैसर्गिक आपल्या भारताची संस्कृती आहे, जी योग विद्या आहे, ते आपण का करत नाही? का ते आपण आपल्यासाठी उपयोग करत नाही? आपण करायला पाहिजे. आपल्या आयुष्यातले कित्येक दिवस अजून चांगलं आपण सुंदरतेने आनंदाने जगू शकतो, कोणत्याही आजाराला बळी न पडता. आणि मी सांगतो, तुम्ही जर योग अभ्यासाला सुरुवात केलात, तुम्ही जरा चांगलं व्यवस्थित राहिलं, तुमचं आजूबाजूचं वातावरण सुद्धा तेवढंच आरोग्यदायी तुम्हाला बघायला मिळतं. आणि तुमच्या अवतीभोवती असलेले तुमचे मित्र, तुमचे कुटुंबातले सदस्य, ते सर्व तुम्हाला बघून ते सुद्धा तंदुरुस्त राहतात. इतकं त्याचं सकारात्मक परिणाम होतो. पण एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असून सुद्धा आपण आज विसरत चाललेलो आहे. फक्त जॉब, फक्त काम, फक्त आपल्या हातात जे काही आहे त्या गोष्टी करायचं आणि संध्याकाळ झालं की आपण थकून जातो एकदम आणि जेवण करतो आणि झोपी जातो. अशातच आपलं संपूर्ण आयुष्य आपण घडवत आहे.